4 जानेवारी 2026 अनुजा नावाची शॉर्ट फिल्म पाहिली. हिंदी 20-22 मिनिटाची. छान आहे, छोटीशी. थोडक्यात दोघी बहिणी असतात लहान, म्हणजे एक 15 वर्षाची, 14-15 वर्षाची आणि एक अजून त्याच्यापेक्षा लहान 6वीतली, म्हणजे 10 वर्षाची, एक अशी 10-11 वर्षाची. तर त्या दोघी अशा कुठेही राहून म्हणजे जिथे जागा मिळेल तिथे तसं त्यांचं जीवनयापन करत असतात. त्याच एका एरियामध्ये झोपडपट्टीच्या आणि एका फॅक्टरीमध्ये काम करत असतात, जिथे पिशव्या वगैरे असं शिवून तयार करून देत असतात. तर ही जी छोटी असते तिचं म्हणजे ती खूप हुशार असते आणि गणितात खूप हुशार असते. तोंडी असे मोठे मोठे मल्टिप्लिकेशन वगैरे करत असते, म्हणजे तिला तिचं गणित चांगलं असतं, थोडक्यात हुशार असते. तर आधी ती अशी जात असते शाळेत याच्या कॉर्पोरेशनच्या. तर तिथे सर म्हणजे बघतात की चांगलं आहे तिचं आणि हे, तर ते इन्सिस्ट करतात की स्कॉलरशिपच्या याच्यात तू बस, म्हणजे मग तुला बोर्डिंग स्कूलमध्ये दुसऱ्या टाकता येतील की फ्री. मग आम्ही म्हणजे करू, तू जर त्याच्यात चांगल्या मार्काने पास झाली तर मग गॅरंटी घेऊ शकते ना कॉर्पोरेशन की महापालिका की आम्ही हिचं पूर्ण शिक्षण करतो, तुला तिथेच बोर्डिंगमध्ये राहून शिकावं लागेल वगैरे. तर काहीतरी असं एक तारीख सांगतात, मंगळवारी या तारखेला परीक्षा आहे, तू ये. आणि इकडे येऊन त्या मालकाला पण त्याला धमकवतात की ही लहान आहे, 10-11 वर्षाची आहे, 14 वर्षाच्या खाली आहे, तुम्ही तिच्याकडून काम नाही करून घेऊ शकत. तर तो मुद्दामून मालक तिला बोलवतो त्या याच्यासमोर, सरांसमोर, आणि म्हणतात तू किती वर्षाची आहे, तर ती म्हणते 14 वर्षाची. म्हणजे त्यांना असं पढवून ठेवलेलं असतं की कोणी विचारलं की सांगायचं 14 वर्ष वगैरे. शेवटी तो म्हणजे निरुत्तर होतो. सर फक्त तिला म्हणतो मंगळवारी ये आठवणीने 8 वाजता वगैरे, असं म्हणून तो जातो. आता तशी मोठी पण चलाख असते. तर आता त्यांना खायचं प्यायचं काय वेगळं, तर ती काय करत असते की जो म्हणजे त्या लोकांना जे कपडे अलॉट केलेले असतात जे काही शिवायचं, त्यातनं असे थोडे तुकडे तुकडे कधी उरतात, तर ही ते तुकडे असे कोणी यायच्या आधी असं आपल्या मांडीवर खाली त्या मशीनच्या खाली ठेवून घेत असते आणि हातानेच त्याचं स्टिच करून पिशवी छोटी एक तयार करून घेते. तर येताना ती कधी आपल्याबरोबर काही आणायची नाही आणि मग जाताना ती पिशवी ती स्त्री शिवलेली आणि घेऊन जायची, म्हणजे त्याच्यामध्ये मग तिचं सामान. कारण जाताना हे लोक चेक करायचे, कंपनीचे लोक, किंवा यांच्या पिशवीमध्ये काही सामान तर नाही किंवा काही कुठे लपवून तर घेऊन जात नाहीये वगैरे, अशी ती आयडिया करायची. तर अशा तिने भरपूर पिशव्या जमवलेल्या असतात. तर ती एक दिवस मग त्या हिला सांगते, बहिणीला, की इथे काही ठेवलेलं नाहीये, आता मी असं असं पहा इतक्या जमवल्या आहेत, आता आपण विकू आणि पैसे कमवू. 400 रुपयाला हे लोक बाहेर विकतात, आपण 40-40 रुपयाला विकू. तर ही छोटीचं म्हणजे स्मार्टनेस हे दाखवलीये की ते लोक विकतात, पण रस्त्यावर काही कोणी घेत नसते त्यांच्याकडे लक्ष, कारण त्या बाजारात तिथे पण मिळत असतात. तर ही छोटी ती म्हणते ठीक आहे, मी इथे मी जाते मॉलमध्ये. ती मॉलमध्ये शिरते आणि तिथे एका बाईला 400 रुपयाला पिशवी विकते. 2 पिशव्या विकून ते पैसे घेऊन येते. ते मॉलवाले पळतात तिच्या मागे, पण तिथे सगळ्यांना चकवून तो वॉचमन तिला हेल्प करतो बाहेर पडायला आणि ती चकवून ते 800 रुपये घेऊन येते. मग त्या दोघी भरपूर पेट सिनेमा बघतात, पॉपकॉर्न खातात, जिलबी खातात, म्हणजे पोटभर असं. मग ती बहीण तिला समजवते की तू तुझं करिअर हे कर. ती म्हणे पण मला तिथे तुझ्याशिवाय राहावं लागेल, तू नसणार तिथे. ती म्हणे असू दे, मी येत जाईन तुला भेटायला वगैरे. नाही म्हणे एवढे पैसे आपल्याला जे जमा करायचे तुझ्या लग्न करता करायचे आहेत. म्हणे लग्नानंतरही मग तू एकटीच राहशील ना. आता म्हणे तू त्या माझा नको विचार करू लग्न बिग्नचा, तू तुझ्या म्हणजे पुढचं बघ वगैरे, असं तू हुशार आहेस, आहे त्याचा उपयोग आणि मदत करतात ते सर वगैरे, असं तिला तयार करते. आणि दुसऱ्या दिवशी जाते कंपनीत आपलं हे काम करायला आणि तिला म्हणते तू शाळेत जा परीक्षा द्यायला. तर ती छोटी तिच्याबरोबर निघत नाही, तिच्यावर बाहेर पडते शाळेत जायला, पण अर्ध्या वाटेवरून परत येते, कारण तिला आपल्या बहिणीशिवाय राहायचं नसतं बोर्डिंगमध्ये. आणि त्या मालकानी तिला एक दिवस असंच, म्हणजे ते सर येऊन गेल्यानंतर असंच तिला बोलवून विचारलं असतं की तू गणितात खूप छान आहे असं ऐकलंय, ते सर तुला त्या दिवशी म्हणत होते परीक्षा द्यायला वगैरे, तर जरा हे करून दाखव बरं, ते करून दाखव बरं, असं तिला म्हणतात. तर ती खटाखट सांगते. मग तो म्हणतो हा जवळपास बरोबर आहे. म्हणजे तो असं म्हणतो की आपल्याकडे इतके लोक आहेत आणि प्रत्येकाला 15 मिनिटं लागतात एक पिशवी करायला, तर इतक्या तासात किती पिशव्या होतील किंवा काय. तर ती जे उत्तर सांगते ते थोडंसं कमी असतं एक्झॅक्ट याच्या. तर तो
तो की हा ठीक आहे फिर भी म्हणजे ओके. ती म्हणते का? म्हणे मधनं मधनं ते लोक उठतात टॉयलेटला वॉशरूमला जातात ते रेस्टरूम जेवायची सुट्टी असते ती नाही का घालवायचं म्हणजे तिने एक्झॅक्टली तो वेळ मायनस करून ते कॅल्क्युलेशन केलेलं असतं. तो थक्कच राहून गेलेला असतो. तो म्हणतो ठीक आहे म्हणे कल से तुम मंगळवार से म्हणजे ज्या दिवशी परीक्षा असते त्याच दिवशीचा दिवस म्हणतो ठीक सुबह 8 बजे यहाँ आना नहीं आओगी तो तुमको भी नहीं रखूंगा आणि तुझ्या बहिणीलाही नाही ठेवणार आणि इथे ये मी तुला छान पगार देईन ह्या पिशव्यांच्या ह्याच्यात मिळतात त्याच्यापेक्षा छान पगार आहे असं तो म्हणतो आणि त्याच्यामुळे ती अशी लपत छपत बहिणीच्या मागे लपून आलेली असते आणि डायरेक्टली आणि त्यांनी असं म्हटलं असतं ना की तुला तिथे जायची गरज नाही तू डायरेक्टली माझ्या ऑफिसमध्ये यायचं आणि इथेच बसून काम करायचं तर ती असं दाखवलंय की लपून छपून आली आहे आणि तिथेच भरवून ती आत आणि हाही वाट बघतोय की 8 ला 5 मिनिटं आता येईल येईल असं आणि तिथेच सिनेमा संपवलाय असं म्हणजे लहानपणचं दोलायमान मन आपल्या नातेवाईकांची ओढ बहिणीची ओढ आणि मोठी बहीण विचारपूर्वक सगळा विचार करणार आणि तिच्या करिअरचा याचा पण लहानपणी हे कळत नसते की पुढे आपण जर शिकलो असतो किंवा आपल्याला पुढे हे झालं असतं तर किती चांगलं झालं असतं सुंदर आहे अनुजा म्हणजे ही छोटी बहीण असं आवडली मला शॉर्ट